नमस्कार, प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. म्हाडा लॉटरी 2640 जे मुंबई मंडळाची लॉटरी निघालेली आहे, यामधील जे वेगवेगळे लोकेशन आहेत, या एक व्यक्ती जास्तीत जास्त किती फॉर्म भरू शकतो आणि कोणत्या लोकेशनला कोणत्या कॅटेगरीनुसार जे इन्कम क्रायटेरिया त्यांनी सांगितलेले आहे. ईडब्ल्यूएस साठी 6 लाखाच्या आत, एलआयजी साठी 6 ते 9 लाखाच्या आत, एमआयजी साठी 9 ते 12 लाख आणि हायर इन्कम ग्रुप आहेत. त्यांच्यासाठी 12 लाखाच्या वरतीची मर्यादा त्यांनी सांगितलेली आहे. आता आपल्याला जे लोकेशन यांनी सांगितलेले आहेत, या लोकेशनमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज करता येतात का? आणि करता येत असेल तर त्याची माहिती कुठे दिलेली आहे, त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको लॉटरी, म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असते. 2640 घरांमध्ये जर आपल्याला अर्ज करायचा असेल, तर त्यांनी जे हे 68 पेजेसचं त्यांचं जे PDF आलेले आहेत, याच्यामध्ये त्यांनी एक 38 पेजला त्यांनी जे त्यांचं जे एक नियम आहेत, म्हणजे आपल्याला या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी ही जी PDF त्यांनी सांगितलेली आहे, त्या PDF मधील 38 पेजेसला त्यांनी एक माहिती देण्यात आलेली आहे, जे 4 नंबरला आहेत. त्यांनी काय सांगितलेलं आहे, ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला पात्रतेनुसार वेगवेगळ्या संकेत क्रमांकासाठी अथवा एकाच संकेतातील वेगवेगळ्या प्रयोगात एकापेक्षा जास्त अर्ज करता येईल. याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण जे म्हाडा लॉटरीमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड टाकून जे आपलं इन्कम क्रायटेरियानुसार आपण तिथे आपलं जे इन्कम टाकतो, त्या इन्कम क्रायटेरियानुसार जेव्हा तुम्ही त्या पोर्टलवरती तुम्हाला त्या इन्कम क्रायटेरियानुसार जे लोकेशन आहे, त्या लोकेशनची घरे तिथे उपलब्ध होतात. तुम्हाला एकापेक्षा जास्त फॉर्म जर भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता. एक व्यक्ती असे त्यांनी असे तुम्ही एक व्यक्ती 2 फॉर्म, 5 फॉर्म, 10 फॉर्म असं भरू शकता, असं त्यांनी ते कोणत्याही 68 पेजेस मी बघितले, पण तिथे असं त्यांनी सांगितलेलं नाही. पण तुम्हाला एकापेक्षा जर जास्त फॉर्म भरायचे असेल तर तुम्ही भरू शकता. फक्त तुम्हाला एका योजना संकेतांक 2 वेळा फॉर्म भरता येणार नाही. याचा अर्थ काय? समजा एका XYZ लोकेशनला जर 10 घरं तिथे सांगण्यात आलेली आहे आणि तुमच्याकडे जर तुम्ही जर कॅटेगरीमधून जर अर्ज करत असणार, जसं की एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, ओपन, जे फ्रीडम फायटर, जे आर्टिझम कलाकार वगैरे असतात, म्हाडा कर्मचारी, आणि तुमच्याकडे जनरल, म्हणजे तुम्हाला या एकाच योजना संकेतांकामध्ये एकच अर्ज करता येते. समजा तुमच्याकडे कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे, जर तुम्ही एससी कॅटेगरीमधून अर्ज करत असणार, परत तुम्हाला जर वाटलं तुम्हाला त्याच लोकेशनला जनरल कॅटेगरीमधून सुद्धा अर्ज करायचा घर उपलब्ध, तर तुम्ही ते करू शकत नाही. म्हणजे एका योजना संकेतांकामध्ये तुम्हाला एकदाच अर्ज करता येतो. अशा जे तुमच्या पोर्टलला जेवढेही योजना संकेतांक ओपन होणार आहेत, त्या वेगवेगळ्या ज्या योजना संकेतांक आहेत, त्याच्यावरती तुम्ही वेगवेगळे अर्ज करू शकता. त्यांनी त्याची माहिती देण्यात आलेली आहे, जे 40 नंबर पेजेसला त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की अर्जदार योजना संकेतांक मधील ज्या प्रवर्गामध्ये अर्ज करण्यास पात्र आहे, अशा सर्व प्रवर्गातील सदनिकांकरिता अर्ज करू शकतो. म्हणजे ज्या तुमच्या इन्कम क्रायटेरियानुसार जे तुमच्या पोर्टलवरती जे घरे उपलब्ध होणार आहेत, त्या तुम्ही जेही लोकेशन असणार आहेत, ज्याही संकेतांक असणार, त्या सर्व तुम्ही अर्ज करू शकता. फक्त एकाच कॅटेगरीमध्ये, म्हणजे माफ करा, म्हणजे एकाच योजना संकेतांकामध्ये एकदाच अर्ज करू शकतो. प्रत्येक योजनेतील पात्र प्रवर्गातील सदनिकांकरिता स्वतंत्र अर्ज करावे लागतील. बघा, प्रत्येकांसाठी वेगवेगळा अर्ज करावा लागेल तुम्हाला. प्रत्येक अर्जासोबत स्वतंत्र अनामत अर्जाची रक्कम भरावी लागेल. जेवढेही लोकेशन तुम्ही सिलेक्ट करणार आहेत, त्या प्रत्येक लोकेशनला जी त्यांची ईएमडी अमाऊंट आहे, ते तुम्हाला तिथे द्यावी लागेल. जशी की ईएमडी अमाऊंट प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 10,000 रुपये सांगण्यात आलेले आहे. ईडब्ल्यूएस साठी तुम्हाला 25,000 रुपये सांगण्यात आलेले आहे. एलआयजी साठी 50,000 रुपये सांगण्यात आलेले आहे. म्हणजे तुमच्या पोर्टलला जर ईडब्ल्यूएस आणि एलआयजीचे घरे जर तुमच्या पोर्टलला दिसत आहेत, तुम्ही जर तिथे सक्सेसफुल आहात, तर तुम्हाला ईडब्ल्यूएस साठी जी ईएमडी अमाऊंट त्यांनी सांगितलेली आहे, ते तुम्हाला वेगळी पे करावं लागेल. जर तुम्ही एलआयजी कॅटेगरीसाठी जर तिथे अर्ज करून फॉर्म भरत असणार, तर एलआयजी टाईपची जी ईएमडी अमाऊंट त्यांनी सांगितली आहे, ते तुम्हाला भरावे लागेल. म्हणजे प्रत्येक योजनेसाठी जी ईएमडी अनामत रक्कम आहे, ती वेगवेगळी आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळी भरावी लागेल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र एका योजना संकेतामधील एका प्रवर्गात एकापेक्षा अधिक अर्ज करता येणार नाही. बघा, मी सुरुवातीलाच सांगितलं, म्हणजे एक जे संकेतांक आहे, त्याच्या एकाच याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करू शकतात, त्याच्यापेक्षा एकाच संकेतांकामध्ये वेगळे अर्ज करू शकत नाही, असं त्यांनी त्यांच्या PDF मध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. तर अशी ही
जी मुंबई म्हाडा मंडळाची 2640 घरामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तुम्ही अर्ज करू शकता. तसा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू जसा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन म्हाडा लॉटरीच्या रिलेटेड. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.